हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। मनोज जरांगे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असू शकतात, गुणरत्न सदावर्तेंचा मोठा दावा। उदय सामंत भेटून आल्यानंतरच जरांगे का बोलायला लागले असा सवाल। मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार। 30 मे पासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू करणार। फडणवीसांना दोष देत नाही, पण प्रमाणपत्र का रोखली, जरांगेंचा सवाल। तटकरे आणि पटेल यांना पक्ष कार्यालयात बंदी घातल्याचं वृत्त हास्यास्पद। राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण, या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा। भाजप विरोधात काम करायचं असेल तर एनसीपी एकत्र येईल, रोहित पवारांचा दावा। तर पक्षाची ताकद संपल्यामुळे इतर पक्षाकडून फायदा घेतला जाण्याची शक्यता, रोहित पवारांचा शिवसेना आणि भाजपवर निशाणा। नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई। एजंट मनीषा वाघमारे आणि माजी प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णीला 10 दिवसांची सीबीआय कोठडी। नीट पेपर फुटी प्रकरणात मनीषा वाघमारेंपाठोपाठ आता मनीषा मांढरे अटकेत। मनीषा मांढरे नीट परीक्षा प्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून कार्यरत। मांढरेंच्या पुण्यातील घरावर सीबीआयचा छापा। केंद्रीय आरोग्य मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या। नीट पेपर फुटी प्रकरणी राहुल गांधींची मागणी, सर्व विषयांवर बोलणारे पंतप्रधान आता गप्प का, असाही सवाल। नसरापूर प्रकरणात पुणे पोलिसांकडून 15 दिवसात 1100 पानांचं आरोपपत्रात 50हून अधिक साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे, फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार खटला। धुळ्यात भोंदूकडून महिलेसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न, महिलेनं प्रतिकार करताच महिलेसह मित्रांची हत्या। भोंदू योगेश खैरनार अटकेत। गडचिरोलीमधील माओवादी चळवळीला पुन्हा एकदा मोठा धक्का। 5 जहाल माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, तर 8 माओवाद्यांना शस्त्रास्त्रांसह अटक। 64 लाखांची रोकड ही जप्त। गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ। 21 मे पासून नवे दर होणार लागू। प्रशासक आल्यानंतर ग्राहकांना दूध दरवाढीचा फटका। अंदमान आणि अरबी समुद्रात मान्सूनचं आगमन, बंगालच्या उपसागरासह आग्नेय अरबी समुद्राचा भाग व्यापला। हवामान विभागाची अधिकृत माहिती। चला दिवसभराच्या बातम्यांमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। कालपर्यंत जे नेते राष्ट्रवादीचे कारभारी, पक्षाचे सर्वेसर्वा आणि सत्तेच्या राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जात होते, तेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आज अचानक पक्षात नकोसे झालेत का? हम सब एक हेचा नारा देणाऱ्या राष्ट्रवादीत सध्या पडद्यामागे शहकाशहाचा असा खेळ सुरू आहे का, की कुठल्याही पॉलिटिकल वेब सिरीजलाही तो खेळ लाजवेल अशी परिस्थिती आहे? तटकरे पटेलांच्या केबिनला टाळं, दिल्ली कार्यालयात दोघांना नो एंट्री। तटकरे पटेल कुणाला नकोसे? राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 2 बडे नेते। आता हे दोन्ही महत्त्वाचे नेते पक्षाला नकोसे झाले आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्यामागचं कारण म्हणजे नुकतीच दिल्लीच्या कार्यालयात झालेली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक। तटकरे आणि पटेलांना दिल्लीच्या कार्यालयात येण्यास बंदी घालण्याच्या तोंडी सूचना त्या बैठकीत देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। तसेच तटकरे पटेलांच्या दिल्ली कार्यालयातील केबिनला टाळं लावण्यात आल्याचंही बोललं गेलं। मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आहे आणि इथे अजूनही आपल्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे नावं पाहायला मिळते। त्यांचे ऑफिस देखील बंद नसल्याचं माहिती मिळालं आहे। समोर जे दिसतंय आपल्याला
सुनेत्रा पवार नॅशनल प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रफुल्ल पटेल म्हणजे नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सुनील तटकरे नॅशनल जनरल सेक्रेटरी म्हणजे राष्ट्रीय सरचिटणीस असे जे फलक आहेत तिथे लावण्यात आलेले आहेत. आता अशातच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव यांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून वगळण्यात आलंय. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमुळे नाराज झालेल्या पक्ष नेतृत्वानं ही कारवाई केली आहे. तर तटकरे पटेलांना दिल्ली कार्यालयातील कथित नो एंट्रीच्या चर्चेचं दिल्लीतील नेत्यांनी मात्र खंडन केलंय. एक रूमर बनाया गया. प्रफुल्ल पटेल साहब और सुनील तटकरे साहब हमारे आदरणीय नेता हैं, वरिष्ठ नेता हैं और वो राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य हैं. और आप मेरे साथ अगर आप पे समय है तो मैं आप ऑफिस में आपको अंदर भी लेके चल सकता हूँ कि कहीं कोई ताला नहीं है, कहीं कोई नेम प्लेट नहीं हुआ है. ये सब एक मीडिया का बनाया हुआ रूमर है जो पूरे देश में चल रहा है. मैं इसका खंडन करता हूँ. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामागचं कारण आहे राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेली 2 पत्र. 26 फेब्रुवारी 2026ला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. याच बैठकीत सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर 10 मार्च 2026ला सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं. 28 जानेवारी म्हणजेच अजित पवारांच्या निधनाच्या दिवसापासून ते 10 मार्च दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला केलेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं सुनेत्रा पवारांच्या पत्रात म्हटलं होतं. तसेच याच पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याही नावासमोर त्यांच्या पदांचा उल्लेख केला नव्हता. पुढे 29 एप्रिलच्या सुनेत्रा पवारांच्या पत्रातही या दोन्ही नेत्यांच्या पदांचा उल्लेख केला गेला नाहीये. याविषयी प्रसारमाध्यमांतून चर्चा झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट करीत सुनेत्रा पवारांनी ते क्लरिकल मिस्टेक असल्याचं म्हटलं होतं. तसंच त्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण अद्यापही त्यात दुरुस्ती करण्यात आली नाही. या सगळ्या घडामोडींवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी ही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. माझा गेला 42 वर्षाचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे. आज पक्ष दादांच्या निधनानंतर आम्हाला मजबूत करायचा आहे. अशा वेळेला बहिणी पक्षाचे प्रमुख नेते एकत्रितपणे बसून आम्ही त्याच्यातला मार्ग काढू. आमचं धोरण NDA मधलं आहे. NDA आम्हाला मजबूत करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करायचा आहे. त्यामुळे प्रभुभाई असतील, मुशीफ साहेब असतील, धनंजय असतील, दिलीप वळसे पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, सगळेजण आम्ही एकत्रितपणे बसू. अनेक वेळेला वेगवेगळ्या पक्षात राजकीय काही घटना घडत असतात, पेच प्रसंग निर्माण होतात, चर्चेतून त्याच्यातला मार्ग निघत असतो. आमच्या सर्वांचं उद्दिष्ट एक आहे. त्या उद्दिष्टाची वाटचाल करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसू, लवकरच बसू. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल करण्यात आलाय. पार्थ पवारांवर महासचिव तर जय पवारांकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पक्षावर पवार कुटुंबियांची पकड मजबूत झाली आहे. पण त्यामुळं पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांना आता दूर सारण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 मराठी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर येते. 12 मे रोजी सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. दरम्यान आता प्रफुल्ल पटेल यांनी त्याच दिवशी शरद पवारांची भेट घेतल्याचं समोर आलंय आणि या भेटीत या नेत्यांनी पार्थ पवारांना समज द्यावी अशी मागणी पवारांकडे केल्याचं समजतंय. राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष पवारांच्या कोर्टात. बड्या नेत्यांकडून पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार. आमचाही मान सन्मान राखला पाहिजे, नेत्यांची मागणी. 12 मे रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. पण या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. तर इकडे रोहित पवारांनी त्याविषयी हे सूचक वक्तव्य केलंय. आता काही दिवसांपूर्वी पवार साहेबांना भेटण्यासाठी सुनील तटकरे गेले होते आणि त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली. आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं. पण आम्हाला असं कळतंय, मी अजूनपर्यंत न साहेबांशी बोललोय न सुप्रियाताईंशी बोललोय. पण काही प्रमाणात आम्हाला जी काही माहिती कळालेली आहे की फक्त सुनील तटकरे एकटे होते असं नाही, कदाचित प्रफुल्ल पटेल सुद्धा त्या बैठकीमध्ये होते. आता याच्यात चर्चा काय झाली हे मला तरी सांगता येणार नाही. पण पवार साहेबांवर अनेक वर्ष काम केल्यामुळे कदाचित राजकीय चर्चा झाली असावी. आमचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी
पवारसाहेबांना भेटायला गेले. फक्त योगायोग ज्या दिवशी निवडणूक आयोगाकडे दिलेली पक्षाच्या वर्किंग कमिटीची आणि ऑफिस बेअरची यादी ज्या दिवशी प्रसिद्ध झाली ती वास्तविक त्याच्या अगोदर 5-7 दिवस अगोदर ती निवडणूक आयोगाकडे दिलेली होती आणि वेबसाईटवर नेमकी त्याच दिवशी आली. आणि तटकरे साहेबांनी जवळपास 20 दिवसापूर्वीपासून 3 ते 4 वेळेला पवारसाहेबांची वेळ मागितलेली होती भेटण्याच्या करता आणि ती त्या दिवशी त्यांना मिळाली आणि त्या ठिकाणी ते गेले. त्यामुळे हा योगायोग आहे. राजकारणात टायमिंग महत्त्वाचं असतं आणि ते टायमिंग अचूकपणे साधण्याचा प्रयत्न सुनील तटकरे यांनी सुद्धा केला आहे आणि शरद पवार यांनी सुद्धा केलेला आहे. म्हणजे तटकरे यांनी 1 महिनाभरापूर्वी वेळ मागितल्यानंतर ज्या दिवशी त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून त्यांच्यासकट प्रफुल्ल पटेल यांना वगळल्याच्या बातम्या येतात त्याच दिवशी संध्याकाळी शरद पवार त्यांना भेटीची वेळ देतात. या सगळ्यामागं एक राजकीय मेसेज देण्याचा प्रयत्न आहे. पटेल आणि तटकरे यांनी पवारांची भेट घेतल्याचं समोर आलं असतानाच राष्ट्रवादीच्याच एका बड्या नेत्यानं पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार केल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार. पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी. नेत्यांचं शरद पवारांना साकडं. आम्हीही पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतलीये. दादा असताना असं काही घडायचं नाही अशा शब्दात या नेत्यानं पवारांकडे आपली कैफियत मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पक्षात आमचा मान सन्मान राखला पाहिजे असं आम्हाला वाटत असल्याचं मत या नेत्यानं पवारांकडे मांडल्याचं समजतंय. त्यांच्यावर जे घडतंय म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे योग्यच घडतंय असं मला वाटतंय. कारण का शेवटी राजकारणामध्ये भूमिका घेत असताना प्रामाणिकपणे भूमिका घेऊन विचारासाठी लढणं हे फार महत्त्वाचं आहे. पवार साहेबांना यांनी सोडलं आणि नंतर तसं बघितलं दादांना सुद्धा यांनी सोडलं होतं. मग अशा लोकांना जे कोणाचेच नाहीत ते थोडी लोकांचे आणि आज काकींचे त्या ठिकाणी राहणार आहेत नाही तर सरकारचे राहणार आहेत. अहो ही बातमी पार्थ पवारची तक्रार करायला पार्थ पवार एवढा मोठा नेता नाहीये. सुनेत्रा बद्दलचं ठीक आहे. पार्थ पवार जय पवार यांच्या तक्रारी करणं मला वाटतं अशा काही प्रकार झाला नसाल. त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या विषयी काही चर्चा झाली निश्चित असावी परंतु त्याची माहिती आम्हाला नाही. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक आणि नेतृत्व पातळीवर विविध घडामोडी सुरू आहेत. त्यातच आता पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत थेट शरद पवारांकडे तक्रार पोहोचल्याची चर्चा आहे. यावरून दादांच्या राष्ट्रवादीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.